नमस्कार मित्रांनो. एमपीएससी मेडिसी मध्ये मी अर्जुन शेलार आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पहा मित्रांनो, आगामी स्टेट सर्व्हिस प्रिलिम 2025 तसेच संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2025 ह्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण काय करणार आहोत? डीकॅड ही लेक्चर सिरीज पुन्हा एकदा सुरू करत आहोत. आपल्या सर्वांना माहित असेल, डीकॅड म्हणजे डेली करंट अफेअर्स डिस्कशन सिरीज. चालू घडामोडींवरती आधारित ही आपली लेक्चर सिरीज लास्ट टाइम 2024च्या पूर्व परीक्षेला, राज्यसेवा पूर्व परीक्षेला ही लेक्चर सिरीज खूप प्रोडक्टिव्ह सक्सेसफुल ठरली होती. आणि पुन्हा एकदा आपण आता ही सिरीज लॉन्च करत आहोत. तर ह्या लेक्चर सिरीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पहा मित्रांनो, ह्या लेक्चर सिरीज बद्दल आपण चर्चा करूयात किंवा आतापासून ही लेक्चर सिरीज आता सुरुवात करूयात. बघा, डीकॅड डेली करंट अफेअर्स डिस्कशन सिरीज. आता बघा, लास्ट टाइम ज्यावेळेस स्टेट सर्व्हिस प्रिलिम 2024 जी 1 डिसेंबर 2024 ला आयोजित केली होती, आपण सर्वांना माहिती आहे. त्याच्या अगोदर ही ज्यावेळेस सिरीज आपण घेतली होती, डीकॅड ही लेक्चर सिरीज, तर साधारणतः एकूण 18 ते 20 तासाचा कंटेंट आपण दिला होता किंवा लेक्चर्स टोटल घेतले होते. सरासरी 20 तासाचे टोटल लेक्चर्स होते. तर बघा, ह्या लेक्चर सिरीज मधून 12 प्रश्न थेट आपल्या ह्या लेक्चर सिरीज मधून आपले किंवा तो संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. 3 प्रश्न जे होते चालू घडामोडीचे ते ऑफबीट असे क्वेश्चन्स होते. अर्थातच ते सुद्धा आपल्याला लॉजिक अप्रोचच्या बेसिसवरती डील करता येत होते. ते कसे डील करता येत होते ती चर्चा आपण या व्हिडिओच्या शेवटी करूयात. पण सध्या एवढं लक्षात घ्या की 12 प्रश्न चालू घडामोडीचे आणि 1 ते 2 प्रश्न अप्रत्यक्षपणे जीएस चे सुद्धा ह्या लेक्चर सिरीजच्या बेसिसवरती सुटत होते. असे एकूण 14 प्रश्न ह्या सिरीजच्या आधारे आपल्याला देता येत होते. ठीक आहे. आणि बाकीचे ऑफबीट 3 प्रश्न आपल्याला डील करता येत होते. असे 16-17 प्रश्न आपल्याला या सिरीजच्या माध्यमातून देता येत होते. तर पहा मित्रांनो, आपण काय केलं होतं, लेटेस्ट ट्रेंड जो होता, साधारणतः आपण आयोगाच्या प्रश्नांचं अनालिसिस केल्यावरती आपल्याला लक्षात येतं की 2020 नंतर आयोगाने काय केले. स्पेसिफिक बोलायचं झालं तर 21 नंतर चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे. एरियाज वगैरे बऱ्यापैकी सेम ठेवलेले आहेत, पण प्रश्नांचं स्वरूप बदललेलं आहे. किंवा ठीक आहे, ती चर्चा आपण पुढे करणारच आहोत. प्रश्न डिस्कस करताना आपल्या लक्षात येईलच. मग ह्या लेटेस्ट ट्रेंडच्या अनुषंगाने आपण थोडं इन डेप्थ अनालिसिस केलं होतं आणि त्यानुसार कंटेंट डिझाईन केला होता. अर्थातच ऑथेंटिक असे रेफरन्स आपण यूज केले होते. जीके टुडे सारखा संदर्भ असेल आणि इतर काही असेल, ती चर्चा आपण पुढे करूयातच. सगळ्यात महत्वाचं बघा, आता जी आपण 2025च्या राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025 ची पूर्व परीक्षा असेल, याच्या अनुषंगाने ही सिरीज सुरू करत असताना आपण सेम सुरुवातीला प्रिव्हियस क्वेश्चन्स डिस्कशन्स घेणार आहोत. वन बाय वन एक एक क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. त्यानंतर कम्पॅरेटिव्ह अनालिसिस पण आपण घेऊयात आणि त्याच बेसिसवरती मग आपण काय करूयात, कंटेंट डिझाईन केलेला आहे त्यावरती चर्चा करूयात. लास्ट टाइम आपली ही सिरीज ऍक्शन ओरिएंटेड सिरीज होती. त्यावेळेस पण आपण ती ऍक्शन ओरिएंटेडच ठेवणार आहोत. कशी आहे ती सिरीज आपण सर्वांना, आपल्यापैकी बऱ्याच जणांना अंदाज असेलच. ठीक आहे. तर सुरुवात करूयात ह्या लेक्चर सिरीजला. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 जी की साधारणतः सप्टेंबरमध्ये होणार आहे, 28 सप्टेंबर. आणि संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा 2025 जे की नोव्हेंबर 25 मध्ये होणार आहे, आपण सर्वांना माहित आहे. तर ह्या परीक्षांच्या अनुषंगाने ही सिरीज आपण सुरू करूयात. लेक्चर्सला सुरुवात करण्यापूर्वी माझा थोडक्यात परिचय देतो. माझं नाव अर्जुन पांडुरंग शेलार. 5 राज्यसेवा मुख्य परीक्षा, तसेच पीएसआय मुलाखत आणि एसएससी सीजीएल टियर 2 आणि इतर छोट्या मोठ्या मुख्य परीक्षांचा मला अनुभव आहे. एचआर आणि मराठी इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रहाचा ऍज अ फॅकल्टी म्हणून मी कार्यरत आहे. अर्थातच आता एचआर हा विषय नाहीये. ठीक आहे. आणि मराठी इंग्रजी बद्दल बोलायचं झालं तर आपण त्यावरती निश्चित नंतर चर्चा करूयात. पण सुरुवातीला आपण पाहिलं असेल, बघा, एपीएस द लँग्वेज नर्ड हा आपला जो ब्रँड आहे लँग्वेज टीचिंगशी संबंधित, हा आपल्या लक्षात राहू द्या. एपीएस द लँग्वेज नर्ड. ठीक आहे. तर बघा, चालेल, आपण करंट वरती फोकस करूयात. डीकॅड सिरीज स्टेट सर्व्हिस प्रिलिम. बघा, आता ही डीकॅड सिरीज करत असताना आपण सुरुवातीला काय करणार आहोत, स्टेट सर्व्हिस प्रिलिम राज्यसेवा पूर्व परीक्षेचे 2020 ते 2024च्या आपण प्रश्नांचं काय करणार आहोत, अनालिसिस घेणार आहोत. ठीक आहे. एक मिनिट. बघा, सुरुवातीला हे लेक्चर सिरीज मध्ये आपण काय करणार आहोत, स्टेट सर्व्हिस प्रिलिम राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 ते 2024च्या प्रश्नपत्रिकांचं काय करूयात, वन बाय वन एक एक प्रश्नांवरती चर्चा करूयात. त्यातून आपल्याला काही ट्रिक्स आणि टिप्स भेटतात का, काही अप्रोच लॉजिक बिल्टअप होतात का, ती चर्चा आपण घेणार आहोत सुरुवातीला. ठीक आहे. 2020 आणि 24चे. तसंच आपल्याला एरियाज लक्षात येतील, थीम लक्षात येतील, कोणकोणत्या थीम्सवरती प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचं स्वरूप आपल्याला कळेल, वन लाईनर आहेत की मल्टिपल चॉईस किंवा मल्टिपल स्टेटमेंटचे क्वेश्चन्स आहेत.
ही चर्चा आपण करणार आहोत. सुरुवातीला राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पेपर 2020 ते 24 चे आपण अभ्यासूयात. त्यानंतर बघा ग्रुप बी आणि ग्रुप सी चे बघा 2023-24 चे प्री आणि मेन्सचे पेपर अभ्यासूयात. तर प्रत्येक प्रश्नावरती काय करूयात, वन बाय वन आपण चर्चा करूयात सुरुवातीला. ठीक आहे. हे अनालिसिस प्रश्नांवरती चर्चा झाल्यानंतर आपण थोडं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस घेऊयात. त्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की नक्की कोणत्या एरियाजवरती आपल्याला फोकस करायचा आहे, कोणत्या मुद्द्यांवरती आपल्याला फोकस करायचा आहे ती चर्चा करूयात, जेणेकरून आपला अभ्यास करंट अफेअर्सचा सोपा होईल. कारण आपण सर्वांना माहिती असेल करंट अफेअर्स म्हटलं की खूप सारे इयर बुक्स, खूप सारे मॅगझिन्स, डेली न्यूजपेपर रिडिंग असेल किंवा इतर कुठले गव्हर्नमेंटचे एडिशन्स असतील, हे नक्की काय करावं आणि काय नाही अशी स्थिती आपली होते. बरोबर. परंतु आपण प्रॉपर अनालिसिस केलं, एरियाज कव्हर केले की आपला अभ्यास बऱ्यापैकी सोपा होऊन जातो. महत्वाचे मुद्दे पहिल्यांदा करायचे, बाकीचा डेटा मग आपल्याला नंतरनं वेळेनुसार सवडीनुसार वाचता येतो. ठीक आहे. तर हा जो कंटेंट आहे याचा आपल्याला संदर्भ जीके टुडे असेल, डीडी सह्याद्रीची दृष्टिक्षेप सिरीज खूप चांगली सिरीज आहे, प्रोडक्टिव्ह सिरीज आहे. आपण सर्वांना निश्चित अंदाज असेल आपल्यापैकी बऱ्याच जणांना. काही बर्निंग हॉट टॉपिक्स असतात, त्यावरती पीआयबीचा डेटा आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता येईल. इयर बुक मधून पण एखाद्या आपल्याला काही महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं एक्झाम ओरिएंटेड काही आपल्याला महत्वाच्या हायलाइटेड अशा ज्या करंटच्या बिट्स आहेत त्यावरती पण आपल्याला डेटा एक्स्ट्रॅक्ट करता येईल. ह्या संदर्भाचा आपण विचार करता हा कंटेंट आपण डिझाईन करणार आहोत किंवा यावरती चर्चा करणार आहोत. अर्थातच नेहमीप्रमाणे ऍक्शन ओरिएंटेड ही सिरीज असणार आहे, जेणेकरून आपला डेटा, फॅक्ट्स वगैरे जे असतात, करंट अफेअर्स म्हणलं की खूप साऱ्या फॅक्ट्स असतात, ह्या फॅक्ट्स आपल्या लक्षात राहणं महत्वाचं आहे एक्झाम पर्यंत, किंवा वारंवार त्या हायलाईट झाल्यानंतर ना एक्झामला आपल्याला आठवल्या पाहिजे. एक्झामच्या वेळेस आपल्याला योग्य ते प्रश्नावरती उत्तर टिक करता आलं पाहिजे. त्या अनुषंगाने आपण ही सिरीज घेत आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करूयात. बघा, ही लेक्चर सिरीज जी असणार आहे आपली, एमपीएससी मेड इझी नावाचं ऍप आहे. लोगो पाहून घ्या ऍपचा. हे ऍप डाउनलोड करा, त्यावरती सिरीज आपण ही उपलब्ध करून देणार आहोत. आता ह्या लेक्चर सिरीजचं व्हॅल्युएशन तसं पाहायला गेलं तर बघा 999 रुपये आपण ठेवलेला आहे. परंतु सुरुवातीलाच आपण त्यामध्ये 50% डिस्काउंट दिलेला आहे. 499 ला सर्वांसाठी हा कोर्स उपलब्ध राहील. परंतु सगळ्यात महत्वाचं, पहिले 25 विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा 50% आणखी डिस्काउंट दिला जाईल. म्हणजे त्यांना फायनल प्राइस 250 रुपये त्या कोर्सवरती मिळेल पहिल्या 25 विद्यार्थ्यांना. उर्वरित विद्यार्थ्यांना तो 499 रुपयाला मिळून जाईल कोर्स. आले लक्षामध्ये? तर बघा, आता आपण आजच्या लेक्चर्स मध्ये प्रामुख्याने कोणता पेपर डिस्कस करणार आहोत? स्टेट सर्व्हिस प्रिलिम राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ची मधील करंट अफेअर्सच्या 15 प्रश्नांवरती सविस्तर चर्चा करूयात. या 15 प्रश्नांच्या बाबतीत बोलायचं झालं तर वन लाईनर आणि मॅच द पेअर स्वरूपाचे 5 प्रश्न होते टोटल. मल्टिपल स्टेटमेंटचे म्हणजे विधानांवरती आधारित जे प्रश्न होते आणि इतर काही प्रश्नांचं स्वरूप आहे ते पुढे आपण पाहूयातच. असे एकूण 10 प्रश्न होते. हे टोटल 15 प्रश्नांचं विभाजन. त्यावेळेस वन लाईनर प्रश्नांची संख्या आयोगाने कमी केली होती, परंतु 5 प्रश्न म्हणजे काय फार कमी नाहीतच. म्हणजे वन लाईनर म्हटल्यावरती आपल्याला एक लक्षात येते की फॅक्ट्स म्हणजे एक तर शुअर शॉर्ट माहित पाहिजे. बरोबर. तिथं काय आपल्याला अप्रोच वगैरे लॉजिक वगैरे तितकंसं लावता येत नाही, असा त्याचा अर्थ. त्यामुळे करंट अफेअर्स मध्ये जरा थोडस वारंवार रिव्हिजन वरती फोकस करणं अपेक्षित आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर बघा, ह्या 15 प्रश्नांचं आगीन विभाजन जर केलं तर आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल इव्हेंट वरती 2 प्रश्न होते. इंटरनॅशनल इव्हेंट विथ रिस्पेक्ट टू इंडिया म्हणजे भारताशी संबंधित अशा आंतरराष्ट्रीय घडामोडी एकूण 5 प्रश्न होते. म्हणजे इंटरनॅशनल इव्हेंट वरती टोटल असे 7 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे 8 ते 10 सरासरी प्रश्न इंटरनॅशनल इव्हेंट वरती विचारले जातात. आपण लास्ट टाइम जे अनालिसिस घेतलं होतं त्यामध्ये 2020 ते 2023च्या अनालिसिस मध्ये सुद्धा आपल्याला हेच दिसून आलं होतं की इंटरनॅशनल इव्हेंट वरती जास्त प्रश्नांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. ही चर्चा प्रश्न डिस्कस करताना पुन्हा होईलच. पण एक लक्षात घ्या, नॅशनल इव्हेंट वरती सुद्धा बघा 5 ते 7 प्रश्न असतातच. 7 प्रश्न यावेळेस विचारले होते. त्यामुळे राष्ट्रीय घडामोडींकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाहीये. महाराष्ट्राच्या घडामोडींवरती जरा थोडंसं दुर्लक्ष झालं तरी काय हरकत नाही, कारण 2 प्रश्न येतात. 2 प्रश्नांसाठी तुम्ही जर खूप साऱ्या राज्याच्या घडामोडी जर वाचणार असाल तर तो तुमचा टाइम वेस्टेज ठरेल, लक्षात घ्या. त्यामुळे ह्या अनुषंगाने आपण ही चर्चा करतोय किंवा आपल्याला ते विचारात घ्यावं लागेल. एकूण 15 प्रश्नांचं हे आपण स्वरूप पाहिलं. तर बघा, सुरुवात करूयात. बघा, प्रश्न घेऊयात. पहिलाच प्रश्न आहे, कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य या 2 वर लक्ष ठेवण्यास मदत करते? आता प्रश्नांच्या चर्चेच्या माध्यमातून काही कन्क्लुजन्स, काही निष्कर्ष मिळतात का आपण पाहूयात. कुठे अप्रोच ट्रिक्स टिप्सचा वापर होतोय का हे पण पाहूयात.
आपल्याला थीम्स एरियाज वगैरे पण कळतील, ती चर्चा आपण करूयात. बघा आता पहिलाच प्रश्न आहे, सौर मिशन आदित्य एल 1. आता आपण सर्वांना माहिती आहे आदित्य एल 1 म्हणलं की खूप चर्चेत आहे. इस्रोचे कुठलेही मिशन्स असतील ना, बरोबर, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रोचे कुठलेही मेजर मिशन्स असतील, चर्चेत असणारे मिशन्स आपल्याला माहित पाहिजे. सायन्स अँड टेक वरती त्याच्याशी संबंधित ज्या घडामोडी असतात, चर्चेत असणाऱ्या घडामोडींवरती आयोग त्यावरती हमखास प्रश्न विचारतं. इस्रोशी संबंधित जर असेल तर हमखास प्रश्न त्यावरती असतो, हे आपल्याला PIQ पाहिल्यावरती लक्षात येईल. सोलर मिशन आदित्य एल 1 वरती प्रश्न विचारत असताना आयोगाने काय विचारले, याला कोणत्या अंतराळ संस्थेने सहकार्य केले. बरोबर, म्हणजे लक्षात घ्यायचंय कधी पण, इंडियाशी संबंधित एखादा महत्वाचा इव्हेंट आहे आणि त्याला काहीतरी इंटरनॅशनल कॉपरेशन वगैरे आपल्याला मिळालेलं आहे कुठं. जसं की आता आपण पाहतो मिलिटरी एक्सरसाइज वगैरे असतात, म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट असेल किंवा आणि इतर कंट्रीचं गव्हर्नमेंट असेल, यांच्यात काही कोलॅबोरेशन होते, काहीतरी सहकार्य वगैरे होते, तर मग हमखास तिथं आपल्याला काहीतरी प्रश्न विचारलेले दिसतात. मग ह्या गोष्टींकडे आपण प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे. आले लक्षामध्ये. मग इथे सोलर मिशन आदित्य एल 1 ला कोणत्या अंतराळ संस्थेने सहकार्य केले. वन लाईनर प्रश्न माहितीच पाहिजे होतं, युरोपियन स्पेस एजन्सी ESA. बघा आपल्या नोट्सचा संदर्भ दिला तर आपण वन लाईनर दिला होता. सौर मिशन आदित्य एल 1 ला सहकार्य कोणी केले तर आपण ESA असं दिलं होतं. ESA चा लॉंग फॉर्म काय, युरोपियन स्पेस एजन्सी. ठीक आहे, युरोपियन स्पेस एजन्सीने सहकार्य केलं होतं. आता इथे काय लॉजिकला चान्स वगैरे नव्हता तसा. पुढे बघूयात पुढचा प्रश्न, पण अगेन हा पण ऑनलाईनरच प्रश्न होता. बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले होते. ती परिषद कशी आहे, आंतरराष्ट्रीय, लक्षात घ्यायचं. आणि तिचं आयोजन जर भारतात झालं असेल तर हमखास त्यावरती प्रश्न येतो. महत्वाचे इंटरनॅशनल कुठले इव्हेंट असतील, कॉन्फरन्स असतील, समिट असतील, शिखर परिषद आपण ज्याला मराठीत म्हणतो, वेगवेगळ्या संघटना असतात, आंतरराष्ट्रीय किंवा प्रादेशिक संघटना असतात, त्या संघटनांचं कुठं भारतात आयोजन असेल किंवा भारताशी संबंधित काहीतरी त्यावरती महत्वाची चर्चा होत जर असेल तर त्यावरती हमखास प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. ही आंतरराष्ट्रीय वकील परिषद आहे, बार काउन्सिल ऑफ इंडिया मार्फत आयोजित केली होती. तर कोणत्या शहरात, अर्थात नवी दिल्ली हे त्याचं उत्तर होतं. आपल्या नोट्समध्ये आपण त्याचा समावेश केला होता बघा, इंटरनॅशनल लॉयर्स कॉन्फरन्स 2023 आयोजन नवी दिल्लीमध्ये केलं होतं. तर आपल्याला अशा प्रकारे लक्षात घ्यायचंय, मेजर इंटरनॅशनल इव्हेंट ज्याचं आयोजन जर भारतात असेल किंवा भारताशी संबंधित कुठला इंटरनॅशनल इव्हेंट जर असेल तर त्याच्यावरही हमखास प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रश्न कसा आहे, वन लाईनर आहे, स्थळ विचारलेले, ठिकाण विचारलेले, म्हणजे पाठ करण्याचा हा भाग आहे. पुढे पाहूयात बघा. आता बघा निर्देशांक, हमखास निर्देशांकांवरती प्रश्न असतात, इंडेक्स वरती प्रश्न असतात. जनरली कन्व्हेन्शनली ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मानव विकास निर्देशांक असेल किंवा ग्लोबल कॉम्पिटेटिव्ह इंडेक्स वगैरे असेल, किंवा आपण सर्वांना माहित असेल, ठीक आहे, हॅपीनेस इंडेक्स वगैरे हा जास्त चर्चेत वगैरे असतो, तिच्यावरती प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे असे एक महत्वाचे 4-5 इंडेक्सेस आहेत, त्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत. त्यावेळेस आयोगाने थोडासा वेगळा विचारलेला आहे, ग्लोबल हंगर इंडेक्स. अर्थातच इकॉनॉमिक्स मध्ये याचा आपण अभ्यास करतोच म्हणा, ठीक आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स वरती प्रश्न विचारला होता. आता लक्षात घ्यायचं तिथं फक्त भारताचा क्रमांक विचारलेला आहे, बरोबर. आयोग आता अलीकडे काय करते, वन लाईनर विचारत असताना क्रमांक किंवा किती, ती व्हॅल्यू किती आहे त्या इंडेक्सची, ठीक आहे, हे आयोग विचारते. आता लक्षात घ्या, मराठीत वाचताना क्षुधा वाचल्यावरती आपलं कन्फ्युजन होऊ शकतं, पण लक्षात घ्यायचं हंगर इंडेक्स म्हटलं की, बघा आपल्या नोट्समध्ये आपण म्हणतो होतं की 111 लेक्चर्स घेताना बोललो होतो की 111 लक्षात ठेव. 125 देशांच्या यादीत 111वा क्रमांक भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्सच्या बाबतीत, बरोबर. मग 111 हे उत्तर आपल्याला देता येते लगेच अशा पद्धतीने. बघा आता समित्यांवरती प्रश्न विचारला होता. आता नितीन करिअर समिती वगैरे चर्चेत होती, म्हणजे जनरली न्यूजपेपर रिडिंग करत असताना या समित्या आपल्या वरच्यावर वाचनात वगैरे येत असतात. आता प्रत्येक जण न्यूजपेपर रिडिंग काळजीपूर्वक करतोच अशातला भाग नाही, पण बघा आता इथे एक समिती आहे, कस्तुरीरंगन समिती. आले लक्षात, कस्तुरीरंगन समिती. आपल्या नोट्समध्ये आपण पाहिलं होतं बघा, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. आता करिक्युलम म्हटलं की त्याला आपण मराठीत अभ्यासक्रम असं म्हणतो, ठीक आहे. आपण हे लेक्चर्स मध्ये पाहिलं होतं की नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क, त्यावरती चर्चा करताना आपण अभ्यासक्रमाचा संदर्भ दिला होता. ह्या नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हटलं तर कस्तुरी रंगन, ठीक आहे. मग इथे बघा कस्तुरी रंगन समिती म्हटलं तर अभ्यासक्रम ह्या कीवर्डने आपल्याला लगेच जोडता आलं असतं. डी ला 4 असणारा एकच पर्याय, बाकीचे पर्याय एलिमेंट होतात. पर्याय क्रमांक 1 आपल्याला उत्तर देता येतं, म्हणजे इथे एक समिती जरी आपल्याला माहित असती तरी आपल्याला उत्तर देता आलं असतं. नितीन करिअर समिती चर्चेत होती.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाची जी दुर्घटना झाली होती त्याच्या चौकशीसाठी ही समिती नेमली होती. अशा प्रकारे आपल्याला ती उत्तरं देता येत होती. आले लक्षामध्ये? हा प्रश्न आपल्याला काय सांगतो की आपल्याला चर्चेत असणाऱ्या समित्या लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, किंवा आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे चर्चेत असणाऱ्या समित्या. बघा पुढे पद्म पुरस्कार आपण वारंवार उल्लेख करत असतो, आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण वारंवार सांगत असतो, किंवा आपण लेक्चर्स मध्ये पण हायलाईट केला होता, किंवा खूप असा जोर दिला होता की जे सिव्हिल म्हणजे नागरी पुरस्कार जे आहेत भारतातले, भारतरत्न असेल आणि पद्म पुरस्कार असतील, साहित्य क्षेत्रातले साहित्य अकादमीचे पुरस्कार असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, सरस्वती सन्मान पुरस्कार असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण पाहिलं नोबेल पारितोषिक असेल, एशियातला नोबेल ज्याला म्हटलं जातं तो रेमन मॅग्सेसे पुरस्कार असेल. ठीक आहे. साहित्य क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरती मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार असेल किंवा बुकर प्राइज असेल, असे महत्वाचे पुरस्कारांवरती आयोग हमखास प्रश्न विचारतो, आपण हे पाहिलं होतं. ठीक आहे, तर हे लक्षात घ्यायचे, पद्म पुरस्कारांवरती प्रश्न विचारला होता. आणि बघा आपल्या नोट्समध्ये आपण कसं दिलं होतं की पद्म पुरस्कार 2024ला जे दिले होते एकूण 132 दिले होते, त्याचं विभाजन आपण करून दिलं होतं. 132 पैकी 5 पद्मविभूषण होते, 17 पद्मभूषण होते आणि 110 पद्मश्री होते. ठीक आहे, ह्या 5 पद्मविभूषणचं अगेन विभाजन करून दिलं आपण. बरोबर, 2+2+1 असा फॉर्म्युला दिलता. 2+2+1, 2 आंध्र प्रदेश मधले, 2 तमिळनाडू मधले आणि 1 बिहार मधले, असं आपण सांगितलं होतं. आता पद्मश्री सगळे आपण पाठ करू शकत नाही ना, मग महाराष्ट्राशी संबंधित महत्वाचे व्यक्ती आपण पाहू शकतो. पद्मभूषण म्हणजे पण सर्व पाठ करू शकत नाही, 17 व्यक्ती आहेत. मग पद्मविभूषण जर कमी असेल तर ते आपण निश्चित पाठ केलं पाहिजे, तो आकडा आपल्याला माहित पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो. 5 पद्मविभूषण पुरस्कार दिले होते, इथं लगेच लक्षात येते 6 पद्मविभूषण हा आपल्याला ऑप्शन एलिमिनेट करता येतो. मग त्यावरून पर्याय जातात, पहिला पर्याय एलिमिनेट होतो, दुसरा पर्याय पण एलिमिनेट होतो आणि वरीलपैकी सर्व हा पण पर्याय एलिमिनेट होतो. राहिला फक्त ए आणि सी. लगेच आपल्याला उत्तर देता येतं एका स्टेटमेंट वरती. आले लक्षामध्ये? त्यामुळे पहिलं स्टेटमेंट इथं जरी आपल्याला माहित नसतं, त्यामध्ये 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत, तरी आपल्याला या उत्तरापर्यंत पोहोचता येते. ऑप्शन एलिमिनेट आपल्याला करता आले पाहिजेत मल्टिपल स्टेटमेंटच्या बाबतीत. आले लक्षात? आणि बघा आता हे 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत त्यात वगैरे, मग हा डेटा कुठे होता, तर त्याचे डॉक्युमेंट आहे पद्म पुरस्कारांचं, म्हणजे गव्हर्नमेंटच्या त्या वेबसाईटवरती त्या डॉक्युमेंटमध्ये ह्या काही अशा स्टेटमेंट असतात. मग आयोगाने तिथून त्या लाईन उचलून प्रश्न केलेला आहे. आता हे आपलं ते डॉक्युमेंट आपल्या वाचनात येईलच असं नाही ना, त्यामुळे मी काय सांगतोय की आपल्याला आहे त्या कंटेंटच्या बेसिसवरती उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. 6 पद्मविभूषण ही माहिती असणं अपेक्षित आहे. बरोबर. मग टोटल 132 असेल तर नेहमी पद्म पुरस्कारांवरती आयोगाने ह्या स्टेटमेंटवरच फोकस केले, किती पद्मविभूषण दिले किंवा कोणाला दिले बाबा. ठीक आहे. महाराष्ट्रातली संदर्भातील महत्वाच्या व्यक्ती कोणी असतील, त्यांचा एरिया वगैरे, त्यांचे कार्यक्षेत्र विचारलेले आहेत. ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. बरोबर. बी स्टेटमेंटच्या बेसिसवरतीच आपल्याला हे उत्तर देता आलं असतं. पुढे बघा आता एशियन क्रीडा स्पर्धेवरती प्रश्न विचारलेला आहे, लक्षात घ्यायचे कधी पण. ऑलिम्पिक एक स्पर्धा असतील, आशियातल्या एक प्रकारच्या ऑलिम्पिक एशियन गेम्स असतील, ठीक आहे, आशियाई क्रीडा स्पर्धा असतील आणि कॉमनवेल्थ गेम्स वगैरे असतील, म्हणजे महत्वाच्या ज्या मेजर स्पोर्ट इव्हेंट जे आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, मोठ्या स्वरूपात त्याचं आयोजन केलं जातं. ऑलिम्पिक असेल, आशियाई क्रीडा स्पर्धा असतील, कॉमनवेल्थ स्पर्धा असतील, हमखास यावरती प्रश्न येतात. ज्यावेळेस त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्याच्या पुढच्या एक्झाम मध्ये त्यावरती हमखास प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. हे कायम लक्षात घ्यायचं आहे. बरोबर. आता 2023ला आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या, त्यामुळे 24 मध्ये लगेच त्यावरती प्रिलिमला प्रश्न आलेला आहे. मग बघा आपल्या नोट्समध्ये आपण दिलं होतं की या स्पर्धा कुठं झाल्या, त्या चीनमधील होंगजाऊ या ठिकाणी झाल्या होत्या. आणि कायम लक्षात ठेवायचे मेडल टॅलीवरती प्रश्न जातो. लक्षात ठेवायचे ह्या मेजर इव्हेंट वरती आहे ना, मेडल टॅलीवरती प्रश्न जातो. मग आपण हे फॉर्म्युला पण लक्षात ठेवायला सांगितला होता. बरोबर. मग 107 × 4, मग 7×4 = 28 असं आपण लक्षात ठेवायला सांगितलं होतं. टोटल 107 मेडल भारताने मिळवले, चौथं स्थान भारताचं होतं आणि एकूण 28 गोल्ड होते. आता मेडल लक्षात ठेवताना आपण ब्रॉन्झ आणि सिल्वर जनरली लक्षात नाही ठेवत, पण गोल्ड आपल्याला माहित असावं, कारण त्यावरतीच रँकिंग ठरतं. गोल्ड मेडल आपल्याला माहित असावे लागतं. बरोबर. 28 गोल्ड भारताला मिळाले होते एशियन गेम्समध्ये, होंगजाऊ या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. चौथे स्थान होतं भारताचं, आपण दिलं होतं. बरोबर. मग बघा या ठिकाणी लक्षात येईल की 28 सुवर्ण पदकांसह भारताने चौथे स्थान पटकावले. हे स्टेटमेंट आपल्याला लगेच बरोबर देता येतं. टोटल 107 पदके, हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर घेता येतं. आणि चीनमधील हांगझोऊ या ठिकाणी या बनवण्यात आल्या होत्या, हे स्टेटमेंट बरोबर घेता येतं. बी स्टेटमेंट जरी आपल्याला माहित नसलं, बरोबर, पण तसा ऑल ऑफ द अबव पर्याय नाहीच आहे ना, मग आपल्याला लक्षात येतंय की ए सी डी फिक्स बरोबर आहे, तसा एकच पर्याय आपल्याला पाहायला मिळतो.
पर्याय क्रमांक 4 उत्तर देता येतं, बी हे चुकीचं आपल्याला पाहायला आहे. बरोबर, आता त्या नेमबाज नव्हत्या, दोषधारक निश्चित होत. ठीक आहे, ती चर्चा वेगळी आहे, पण लक्षात घ्यायचंय काय, की आपल्याला ज्या गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे ना, त्या आपण पाठच केल्या पाहिजे. मेडल टॅलीवरती तुम्ही पीआयक्यू जर पाहिलं तर मेडल टॅलीवरती फिक्स प्रश्न असतात. मग आपल्याला मेडल टॅली पाहिजे, कुठल्या इव्हेंटची महत्वाची माहितीच पाहिजे, ती पाठच पाहिजे. मग त्यावरती तो क्वेश्चन गेलेला होता. आले लक्षामध्ये? पुढे बघा आता, मोहिमा. भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी, परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी भारताने मोहिमा राबवलेल्या आहेत. मग त्याशी संबंधित देश वगैरे आपल्याला हा प्रश्न लक्षात घ्यायचे. मिलिटरी एक्सरसाइज असतील, ऑपरेशन्स असतील, यावरती प्रश्न हमखास जातो. वेगवेगळे ऑपरेशन असतील, वेगवेगळे मिलिटरी एक्सरसाइज असतील, बरोबर, जिथं इंडियाने काहीतरी सहकार्य केलेलं आहे असा भाग आपल्याला महत्वाचा असतोच. आता ऑपरेशन अजय चर्चेत होता, आपण सर्वांना माहित असेल, इस्रायल पॅलेस्टाईनच्या अनुषंगाने. त्या अनुषंगाने बाकीचे जुने ऑपरेशन्स आयोगाने विचारले. मग आपल्या नोट्समध्ये बघा, आपण ऑपरेशन अजय पण सेपरेट घेतला होता, ऑपरेशन अजय इस्रायल पॅलेस्टाईनशी संबंधित. आणि त्याच अनुषंगाने इतर पण ऑपरेशन्स आपण दिले होते वेगळ्या ठिकाणी. ऑपरेशन इंद्रावती चर्चेत होतं, ऑपरेशन अजय, ऑपरेशन कावेरी, आणि हे जुने पण ऑपरेशन आपण लगेच घेतले होते, त्याची लिस्ट दिली होती. ठीक आहे, ऑपरेशन देवी शक्ती. ठीक आहे, हे सगळं आपण पाहिले होते, त्याच्या संबंधित देश वगैरे, त्यावरती आधारित हा प्रश्न आपल्याला देता येत होता. हे ऑपरेशन आपल्याला लक्षात ठेवायचे, मिलिटरी एक्सरसाइज लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, पुढे बघा आता, एखादा एखादी घटना दुरुस्ती असेल लेटेस्ट, एखादा कायदा असेल जो जास्त चर्चेत आहे, एखादा कायदा किंवा बिल आपण असं म्हणूयात, विधेयक ते चर्चेत आहे, तर त्यावरती प्रश्न आपल्याला आवर्जून पाहायला मिळतो. महिला आरक्षण, आता आरक्षणाशी संबंधित आहे, महिलांना आरक्षण द्यायचे कुठे तर लोकसभा आणि राज्य विधानसभेत द्यायचे. त्यामुळं इथे एक्सपेक्टेडच प्रश्न होता, त्यामुळे या संबंधीची माहिती आपल्याला पाठ असणं अपेक्षित होतं. आणि आपल्या नोट्समध्ये बघा, आपण सविस्तर वेगवेगळ्या ठिकाणी चर्चा केली होती बऱ्याच वेळा त्याची, की 128वा घटना दुरुस्ती विधेयक आहे, 106वी घटना दुरुस्ती वगैरे आहे, हे असं आपण पाहिलं होतं. बरोबर, मग वुमनला रिझर्वेशन देताना 1/3 लोकसभेत होतं असं आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आपण तारीख पण दिली होती बघा, लोकसभेत कधी 20 सप्टेंबर 2023 ला पास झालं, राष्ट्रपतींची सही कधी आहे, 28 सप्टेंबर 2023 ला आहे. एक आपण महत्वाची गोष्ट पाहिली होती की बघा, स्पेशल सेशन इन न्यू बिल्डिंग ऑफ पार्लमेंट, जे नवीन संसद भवन झालं होतं, त्या नवीन संसद भवनात पहिल्यांदाच म्हणजे स्पेशल सेशन घेतलं होतं. म्हणजेच नवीन संसद भवनातलं हे पहिलंच विधेयक होतं, बरोबर, नारी शक्ती जे विधेयक आहे, आरक्षण, महिला आरक्षणाशी संबंधित. ठीक आहे, ह्या नवीन संसद भवनाची आपण पाहिली होती उद्घाटनाची तारीख 28 मे 2023, परंतु याचं ऑफिशियली कधी ओपन झालं होतं नवीन संसद भवन, 19 सप्टेंबर 2023 ला झालं होतं, हे आपण पाहिलं होतं. मग ते ओपन झालं त्या महिला आरक्षणाच्या विधेयक पास करण्यासाठी, आले लक्षामध्ये. मग पुढच्याच दिवशी 20 सप्टेंबरला काय झालं, लोकसभेत ते विधेयक मंजूर झालं होतं. मग ह्या चर्चा आपण केलेल्या आहेत. नारी शक्ती वंदन अधिनियम हे घटनात्मक विधेयक किती येतं, 128वा विधेयक आहे, बिल क्रमांक आहे. ती घटना दुरुस्ती मात्र 106वी घटना दुरुस्ती होती, बरोबर. ए स्टेटमेंट आपल्याला फिक्स बरोबर देता येतं. आता बघा, हे 30% वगैरे हे तर आपल्याला माहितीच पाहिजे ना. नाही बाबा, ते 30%, 1/3 आपल्याला सांगितलं होतं, म्हणजे ते 30% येते. आले लक्षात? त्यामुळे सी विधान जर चुकीचा असेल तर तिसरा पर्याय एलिमिनेट होतो, चौथा पर्याय पण एलिमिनेट होतो. राहिला काय, ए डी बरोबर आणि ए बी बरोबर, म्हणजे आपल्याला लक्षात येते ए फिक्स बरोबर आहे. आता बी आणि डी पैकी कोणतं बरोबर घ्यायचं, तर बी विधान काय, 128वी घटना दुरुस्ती विधेयक आहे, बरोबर. सॉरी, बी विधान काय आहे बघा, 10 सप्टेंबर 2023 ही तारीख चुकीची आहे. आपण पाहिलं होतं की नवीन संसद भवन 19 सप्टेंबरला सुरू झालं, आणि मग पुढे ते 20 सप्टेंबरला लोकसभेत पास झालं होतं, त्यामुळे 10 सप्टेंबरचा काय संदर्भ येत नाही. पण आपल्याला डी स्टेटमेंट वरून तर उत्तर देता येते, नव्या संसद भवनातील हे पहिलंच विधेयक होतं, ही चर्चा केली होती, किंवा त्या गोष्टी आपल्याला न्यूजपेपर वाचताना, डेली न्यूजपेपर वाचताना पण हायलाईट होतात ह्या गोष्टी, बरोबर. ए आणि डी या ठिकाणी बरोबर होतं. पुढे बघा आता, नवीन संसद भवनावरती पण प्रश्न आला होता, बरोबर. ते नवीन संसद भवन खूप चर्चेत होतं, सिंगोल खूप जास्त चर्चेत होता, आपण सर्वांना आठवत असेल. त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्याला ती चर्चा करणं अपेक्षित, किंवा डिटेल चर्चा करणं अपेक्षित होते. इथे बघा, 4 स्टेटमेंट दिले आयोगाने. मग इथे लक्षात येते, तरी पण आपल्याला बघा, इथं आयोगाने आपल्याला क्ल्यू दिलेत. सिंह आपला राष्ट्रीय प्राणी आहे का? नाही, आपला राष्ट्रीय प्राणी कोणी वाघ आहे.
त्या आधारे हे स्टेटमेंट चुकीचं देता येत होतं. दोन स्टेटमेंट आपल्याला सरळ सरळ एलिमिनेट करता येत होते. आपल्याला लक्षात येते की आता फक्त बीसी बरोबर असणार आहे किंवा बीसीडी बरोबर असणार. बीसी तर फिक्स बरोबर आहे. मग डीचा फक्त आपल्याला विचार करायचा. म्हणजे डी स्टेटमेंट काय आहे? लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली आहे. ऐतिहासिक सिंगोल चर्चेत होता. आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की हे ऑप्शन चुकवलंय बाबा. डी जर चुकीचा असेल तर तिसरा पर्याय पण एलिमिनेट होतो. फक्त एक उत्तर आपल्याला देता येत. आले लक्षात. अशा प्रकारे आपल्याला ह्या उत्तरापर्यंत पोहोचता येत होतं. इथे पण स्टेटमेंट दिले बघा. नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे 2023. आपण सविस्तर सगळी चर्चा दिली होती. 28 मे 2023 नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं हे दिलं होतं आपण. पुढे मग ऑफिशियली त्याचं ओपनिंग कधी झालं होतं? 19 सप्टेंबर 2023 झालं होतं. ही आपण नोट्समध्ये डेटा दिला होता. बघा, दक्षिण भारत चोल साम्राज्याचा राजदंड सेंगोलची स्थापना लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला स्थापन केला होता. मोदी यांच्या हस्ते वगैरे ही चर्चा आपण केली सेंगोल बद्दल. ते आपल्याला लगेच लक्षात यायला हवं होतं. पुढे बघा, एम. एस. स्वामीनाथन. आता बघा, राष्ट्रीय पातळीवरच्या किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूपच उल्लेखनीय व्यक्ती लागते. पण राष्ट्रीय पातळीवरच्या ज्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महत्वाच्या पदांवरती, म्हणजे एखादं ऑफिशियल एखाद्या पोस्टवरती असतील, म्हणजे शासनामध्ये प्रशासनामध्ये चांगल्या मोठ्या पदावरती एखादा व्यक्ती असेल, किंवा काहीतरी कला असेल, विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल किंवा साहित्य वगैरे कुठल्याही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्ती, आणि अशा व्यक्तींचं जर निधन झालं तर निधन वार्तावरती हमखास प्रश्न येतो. आणि एम. एस. स्वामीनाथन आपण सर्वांना माहिती, हरित क्रांतीचे जनक आपण ज्यांना म्हणतो, आपल्याला ते वाचनात नेहमी येतं. त्यांचं निधन जर झालं असेल तर हमखास त्यांच्यावरती प्रश्न येणार आहे. हे आपल्याला आवर्जून निश्चित माहीत असावं लागणारं करंटची न्यूज होती. आणि बघा, इथे एम. एस. स्वामीनाथन म्हणलं की कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते. इथं काय चुकीचं घेता येते का? आपल्याला नाही. सी स्टेटमेंट आपल्याला बरोबर देता येतं. आता बघा, एक लक्षात घ्यायचंय कधी पण, आपण नोट्समध्ये पाहिलं होतं की महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, म्हणजे भारतातले सगळे महत्वाचे नागरी पुरस्कार त्यांना मिळालेले होते. हे सुरुवातीला दिलं आपण. नंतर ना बघा, रेमन मॅक्सेसे बद्दल बोललेलो होतो आपण. 1971 रेमन मॅक्सेसे, 1987 पहिला जागतिक अन्न पुरस्कार त्यांना मिळाला होता. बरोबर, ही चर्चा केली होती. हे स्टेटमेंट आपल्याला घेता येते की बाबा त्यांना रेमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाला होता. आणि बघा, एक चर्चा सगळ्यात महत्वाची, 2004चा स्वामीनाथन आयोग आपण इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यासतो. बरोबर. 2004चा स्वामीनाथन आयोग, त्यांच्या अध्यक्षतेखाली तो आयोग होता, आणि त्याच आयोगाने केलेल्या शिफारसींच्या आधारे पुढे 2007ला राष्ट्रीय शेतकरी धोरण जाहीर झालं. आणि त्याच वर्षी 2007 मध्ये राज्यसभेचे ते सदस्य बनले होते. कोण? एम. एस. स्वामीनाथन. ही चर्चा आपण पाहिली होती. मग हे स्टेटमेंट जे आहे, डी स्टेटमेंट, ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते. ते पण बरोबर आपल्याला देता येत. आता एम. एस. स्वामीनाथन म्हणलं की नावावरूनच लक्षात येते की तमिळनाडू आहे बाबा. किंवा आपण न्यूजपेपर वाचताना पण आपल्याला खूप वेळा वाचण्यात आला असणार निश्चित की चेन्नई वगैरे तमिळनाडू. आले लक्षात? मद्रास तमिळनाडू हे लक्षात येतं आपल्या. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आता इथं ऑल ऑफ द अबोव असं पर्याय नसल्यामुळे बघा, ACDE फिक्स बरोबर असणारा एकच पर्याय. पर्याय क्रमांक 2 आपल्याला उत्तर देता येतं. त्यामुळे त्यांचं शिक्षण कुठं वगैरे झालं हे आपल्याला जरी माहित नसतं तरी उत्तर देता येत होतं. आले लक्षात? ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांचं उच्च शिक्षण झालेलं नाही, केम्ब्रिज विद्यापीठात झालं होतं. आले लक्षामध्ये? मग हे आपल्याला माहित असावं लागतं की एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचं जर निधन झालेलं आहे तर त्यांचं जर चांगलं उच्च शिक्षण वगैरे घेतलं असेल तर कुठं शिक्षण झालंय बाबा. परदेशात चांगल्या महत्वाच्या विद्यापीठात जर शिक्षण झालं असेल तर ते नाव माहित पाहिजेत आपल्याला. केम्ब्रिज, हॉवर्ड वगैरे कुठं झालं असेल, व्हॉट एव्हर मे बी, ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आले लक्षात? मग हा प्रश्न काय सांगतो की बाबा त्यांचा जन्म कुठे झाला आहे, त्यांचं शिक्षण कुठे झालेलं आहे, बरोबर, त्यांनी कुठली महत्वाची पदं भूषवलेली आहेत, कुठले महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. हा डेटा आपल्याला माहित असणं अपेक्षित असतं की आपल्या वाचनात आला पाहिजे. आपण वाचताना तेवढं केअरफुल राहिलं पाहिजे, असं त्याचा अर्थ. बघा, पुढे आता नोबेल पुरस्कार. आपण म्हणलं नोबेल असेल, रेमन मॅक्सेसे असेल, किंवा साहित्य क्षेत्रातला बुकर पुरस्कार वगैरे असेल, ते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवरती, किंवा पत्रकारिता क्षेत्रामधला एखादा पुरस्कार असेल, संगीत क्षेत्रामधला पुरस्कार असेल, चित्रपट क्षेत्रामधला ऑस्कर पुरस्कार वगैरे असेल, ह्या मेजर इंटरनॅशनल जे अवॉर्ड्स आहेत त्यावरती हमखास प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. नोबेल शांतता पुरस्कार तर आपल्याला माहितीच पाहिजे. मग नर्गिस मोहम्मद यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023 दिला होता. स्टेटमेंट बरोबर आहे. आपल्या नोट्समध्ये दिलं होतं बघा आपण. नर्गिस मोहम्मदी शांतता नोबेल पुरस्कार 2023, आणि त्यांचा देश दिला होता इराण. आणि त्यांचं कार्यक्षेत्र आपण पाहिलं, महिला हक्क आणि मानवी हक्कांवरती त्यांनी काम केलेलं आहे, फ्रीडम फॉर ऑल यासाठी. मग दुसरं स्टेटमेंट बघा, नर्गिस मोहम्मद या समताव महिलांच्या हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत.
हे दोन्ही स्टेटमेंट आपल्याला बरोबर घेता येतं. आता तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये जरा थोडंसं बघा. नर्गिस मोहम्मदिया शिरीनवादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट सेंटरला 2004 मध्ये सहभागी झाला. हे वर्ष चुकवलंय. तितकंसं आपलं पाठ असेलच असं नाही. बरोबर, ते पाठ किंवा वाचनात आलं, कुठल्या मॅगझिन मध्ये असेल, इयरबुक मध्ये असेल, ते लक्षात आलं तरी पण जनरली आपण काय अप्रोच लावला असतं की हे पण बरोबर आहे, स्टेटमेंट वरीलपैकी सर्व उत्तर दिलं असतं. पण हे सी स्टेटमेंट आयोगाने चुकवलेले आहे. ए आणि बी फक्त या ठिकाणी बरोबर आहे. एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत असं होऊ शकतं, त्यात काही टेन्शन घ्यायचं नाही. पण पहिले दोन स्टेटमेंट आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे, ते बरोबर आहेत. तिसरं स्टेटमेंट आपल्याला फारच चुकवलेलं आहे. कधी कधी आयोग असं चुकवतं, तर ते त्याचं काही जास्त लोड नाही घ्यायचं. पुढे बघा, कर्पुरी ठाकूर भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे, आपण सर्वांना माहिती आहे, चर्चेत होते. आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 2024 मध्ये त्यांना भारतरत्न दिलाय. त्यामुळे हे महत्वाची चर्चा होती. आणि बघा, कधी पण लक्षात ठेवायचं का ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. असं काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी असं काहीतरी स्टेटमेंट दिलं, एक्स्ट्राऑर्डिनरी काहीतरी घडलेलं आहे. ते स्टेटमेंट जे असतात ना, जनरली अशी स्टेटमेंट बरोबरच असतात. येस, आपल्या नोट्समध्ये आपण फक्त एवढंच म्हटलं होतं की मरणोत्तर भारतरत्न दिलाय कर्पूरी ठाकूर यांना, आणि ते सीएम ऑफ बिहार, बिहारचे मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं, हे आपण पाहिलं होतं. ठीक आहे. आता ते पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते, आपल्याला हे बरोबर घेता येतं, लक्षात घ्या. कारण ते दिलंय काहीतरी वेगळं आहे, एक्सेप्शनल असं काहीतरी डेटा दिलाय. जनरली ते बरोबर आहे. जननायक म्हणून ओळखले जातात. हे दोन्ही स्टेटमेंट काही चुकण्याचा पॉइंटच नाही. आता चुकवलं कुठं जाऊ शकतं बघा, आपल्याला लगेच लक्षात येते. इथं वर्ष दिले, इथं मतदारसंघ ठिकाण दिले, समस्तीपूर समस्तीपूर, या दोन पैकी एक चुकीचं असणार आहे कुठलं तरी. आले लक्षामध्ये, आपल्याला चुकीचंच विचारले. मग यापैकी कोणतं चुकीचं घ्यायचं तर बघा, ठीक आहे, समस्तीपूरमध्ये जर त्यांचा जन्म झालाय, मतदारसंघ समस्तीपूर असेलच असं काय नाही ना, वेगळाही असू शकतो, असं आपल्याला काहीतरी लॉजिक लावता येते. नाहीच लॉजिक लागलं तर बघा, हे एलॅबोरेट केलेला पर्याय इथं काहीतरी चुकवले असं आपल्याला समजून पर्याय क्रमांक 4 उत्तर देता येते. ठीक आहे, आता बघा, तीन प्रश्न जे दोन किंवा तीन असं, आता दोन तीन मी असं का म्हणतोय हे प्रश्न पाहिल्यावर लक्षात येतं. ठीक आहे, तीन प्रश्न घेऊयात आपण, जे की लॉजिक अप्रोचच्या आधारे आपल्याला सुटत होते. ऑफबीट असे प्रश्न होते ज्याला आपण अवघड प्रकारातले किंवा खूपच म्हणजे अशा करंट बीट्स ज्या जनरली आपल्या कितीही डेटा आपण वाचला तरी जनरली वाचण्यात येऊ शकत नाही. बरोबर, अशा प्रकारचा ह्या तीन प्रश्न होते. मग ते कसे डील करायचे ते आपण पाहूया. बघा, आता मला सांगा, ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी कुठली तरी योजना लॉन्च केलेली आहे. आता आपण सर्वच राज्यांच्या सर्वच योजना पाठ करत बसणार आहे का? नाही ना, ते खूप अवघड होऊन जाईल. आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्याच योजना पाठ होत नाहीत, तर इतर राज्यांच्या योजना कशा काय होतील? बरोबर. मग इथे बघा, मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना, इथं लॉजिक लगेच आहे, पुष्टीवरून लगेच लक्षात येते आपल्याला. आणि पर्याय जरी पाहिला तरी लक्षात येते बघा. आता ए आणि डी जर बरोबर आहे असं आपण मानलं किंवा गृहीत धरलं, तर पर्याय बघा, ए काय, मुलींचं उच्च शिक्षण, आणि डी मध्ये काय, ग्रामीण भागात कृषी उत्पादन. कृषी उत्पादन आणि मुलींचं उच्च शिक्षण हे दोन पूर्ण भिन्न अशा प्रकारचे उद्दिष्ट आहे, जे की जनरली एका योजनेच्या अंतर्गत येऊ शकत नाही, जनरली असं आपल्याला लॉजिक लावतोय. तिसरा पर्याय एलिमेंट हो. आलेख चौथा पर्याय बघा, सी डी. सी मध्ये काय आहे? किशोरवयीन मुलींना रोजगाराच्या संधी, आणि डी मध्ये काय, ग्रामीण भागात कृषी उत्पादन वाढवणे. किशोरवयीन मुलींचा प्रश्न वेगळा, कृषी उत्पादन हा प्रश्न वेगळा, दोन्ही भिन्न उद्दिष्ट आहे. जनरली ते एकाच योजनेच्या अंतर्गत येणार आहेत का? नाही येणार. त्यामुळे चौथाही पर्याय एलिमेंट होतो. आता इथं काय, फक्त ए बरोबर राहिला आणि फक्त बी बरोबर राहिला. बरोबर, ए काय, मुलींचं उच्च शिक्षण, आणि बी काय, माता आणि बालकांचे पोषण. हा पर्याय आपल्याला संयुक्त वाटतो, पुष्टीवरून पोषण, हे लॉजिक आपल्याला लावता येते. आलं लक्षात, फक्त बी बरोबर येणार आहे. आणि हे आपल्याला एलिमेंट करता येतो, कारण पुष्टीवरून पोषण हे लॉजिक लावता येतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ही उत्तरं देणं अपेक्षित होतं. जनरली ते आपल्या वाचनात येणंच अपेक्षित नव्हतं किंवा नाहीच. आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2017ची योजना आहे. बरोबर. पण नव्याने रिवाईज केली होती. पण आता हे असं लोकराज्य वगैरे मध्ये ह्या योजनांचा संदर्भ किंवा डिटेल विश्लेषण असतं. पण ठीक आहे, एखाद्या प्रश्नासाठी सगळा डेटा वाचणं वगैरे तेवढं अवघड काम होऊन जाईल आपलं. पण मग इथं काय, आपण संदर्भ लावणं गरजेचं होतं. आता बघा, ही योजना जून 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू केली होती. पर्याय पाहिल्यावरती लक्षात येईल की चारही पर्यायात ए दिलेला आहे. त्यामुळे ए स्टेटमेंट वरती डाऊट घेण्याचा काही संदर्भ येत नाही. ए फिक्स बरोबर आहे, शुअर शॉट बरोबर आहे. बरोबर. बी स्टेटमेंट काय सांगते, या योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना कृषी फेडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून देणे हा आहे. नावातच लक्षात येते बघा, कृषी वाहिनी योजना आहे, सौर कृषी वाहिनी. आता सोलर एनर्जीचा संदर्भ आहे म्हटल्यावरती निश्चित तिथे इलेक्ट्रिसिटी, वीज पुरवठाचा संदर्भ येणार आहे.
बरोबर ना, कृषी फेडरच्या माध्यमातून. ए आणि बी फिक्स बरोबर येतात. बाकीचे पर्याय आपल्याला एलिमिट करता येतात. एडी वाला चुकला, एसीडी वाला चुकला. एकतर ए बी सी योग्य असेल आणि ई ए बी योग्य असेल. ऑल ऑफ द अबाव दिलंच नाहीये, त्यामुळे डी चा तर काय संदर्भच राहिला नाही. ज्या अर्थी डी चुकीचं आहे त्या अर्थी सी मध्ये पण काय चुकवलं असेल का वगैरे. पण ठीक आहे, जनरली आपल्याला डी चुकीचं येतोय, आपण काय म्हणतोय बाबा ठीक आहे ए बी बरोबर आहे आणि ए बी बरोबर आहे की एबीसी योग्य आहे. तर जनरली आपण काय करूयात, एबीसी योग्य आहे असं आपण गृहीत धरूयात. पण आयोगाने सी पण विधान चुकवले. ए बी बरोबर आहे ठीक आहे एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत. ठीक आहे आयोग जातं मायनट लेवलला. इथं आपण लक्षात घेऊ शकतो की ज्या अर्थी डी विधान चुकवले बाबा, इथे हे दोन अंक दिलेत हे चुकवलेत, म्हणजे हा पण चुकवला असू शकतो. किंवा इथे प्रति एकर भाडे, मग प्रति वर्ष की प्रति महिना वगैरे असं काही नाही दिलं, म्हणजे तिथं कन्फ्युजिंग होऊ शकतं. किंवा नंतर न भाडे वगैरे वाढवले की काय असंही असू शकतं. बरोबर, हे आपल्याला विधान देता येते. ठीक आहे, असा प्रश्न थोडा आला बरोबर ते ठीक, चुकला तर चुकला, असं अशा प्रश्नाचा जास्त लोड घ्यायचा नसतो. कारण तो मेजरली 90% विद्यार्थ्यांचा चुकणारच असतो. ठीक आहे, बघा आता फाईव्ह आयज ही युती जी आहे, आता इथे इंडियाचा हे फाईव्ह आयज मध्ये थेट सदस्य नसल्यामुळे याचा काय संदर्भ येत नाही. पण मग हा ऑफबीट प्रकारातच जातो प्रश्न. हा कसा डील करायचा, तर बघा आता इथे आपल्या आयोगाने एक ट्रॅप टाकलाय. तर फाईव्ह आयज फाईव्ह म्हणल्यावरती आपल्याला 5 देश वाटतात. 5 देश असणारा एकच पर्याय. पण आपल्याला एक लगेच लक्षात आलं पाहिजे, पहिले 4 पर्याय वाचल्यानंतर आपण चौथ्या पर्यायाकडे जातोय. पहिले 4 पर्याय एबीसीडी, एबीसीई आणि एबीईएफ, चार चारचे गट दिलेत. चार चारचे गट दिले आणि शेवटी 5वा गट दिलाय. हा ट्रॅप आहे, लक्षात आलं पाहिजे. पहिल्या 3 पर्यायावरून लक्षात आलं पाहिजे की हा चौथा ट्रॅप दिलेला आहे आपल्याला. कारण त्या 5 देशांपैकी आयोगाने कुठले तरी 4च देश दिलेले आहेत बाबा, आणि एक देश गाळलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं पहिल्या 3 पर्यायावरून. त्यामुळे चौथा पहिल्या बाजूला काढायचा, तो ट्रॅप आहे. जनरली आपण 4 उत्तर देऊ, पण आपण गणतो असं लक्षात घ्यायचं. मग 4 कोणते घ्यायचे बाबा, आता इथे तर 6 देश दिले, 2 कोणते एलिमेंट करायचे, तर आपल्याला बाबा फारच डोक्याच्या बाहेरचा प्रश्न आहे. सलग घ्या, अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ए बी सी डी. एक पर्याय आपण उत्तर दिलाय. पहिल्या 3 पर्यायापैकी पहिला पर्याय उत्तर दिला आपण, जास्त ताण दिला नाही डोक्याला. मग इथे प्रश्न पाहिल्यावरती लक्षात येते की बघा फ्रान्स आणि जर्मनी हे युरोप मधले देश आहेत, हे शेवटी घेतलेत. आणि हा युरोप मधलाच ब्रिटन अगोदर घेतला जनरली. आणि न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया शेजारचे देश हे असतील बाबा दोन्ही पण. आणि इकडे फ्रान्स आणि जर्मनी आपण बाजूला ठेवूयात. ब्रिटन अगोदर घेतल्या म्हणल्या तोच असणार आहे त्यांच्यासोबत. हे पहिले 4 घेऊयात, पर्याय क्रमांक 1 उत्तर देऊयात. हे फार विचार करून लॉजिक लागतं. पेपरवरून बाहेर आल्यानंतर नाही लॉजिक आपल्याला डिराईव्ह करता येऊ शकतं. पेपरमध्ये लागेलच असं नाही. पण मी सांगतोय जर आलाच अशा प्रकारचा एखादा प्रश्न अवघड, तर त्याचं काय करायचं बाबा. बरोबर, मग आपल्याला हे लॉजिक डिराईव्ह करता येते. चालेल, अशा प्रकारे बघा हे 15 प्रश्न आपण पाहिले राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चे. पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण काय करूया, 2023 2022 प्रश्नपत्रिका डिस्कस करूया. त्यानंतर 2020 आणि 21 चे डिस्कस करूयात राज्यसेवा पूर्व परीक्षेचे. नंतर कंबाईनचे 2023-24 डिस्कस करूयात पेपर. ठीक आहे, हे प्रश्न डिस्कस झाल्यानंतर कम्पॅरेटिव्ह अनालिसिस घेऊयात एकत्रित सगळं. त्यावरून आपल्या एरियाज थीम्स वगैरे कळतील महत्वाचे, कोणत्या एरियाजवर प्रश्न जातात जास्त मॅक्झिमम, तो डेटा मग चांगल्या पद्धतीने आपल्याला कव्हर करायचा आहे. चालेल, थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.